तर शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर कोणतीही तडजोड नाही असा इशारा पुन्हा एकदा सीजेपीने दिलाय। आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी सीजेपीने केलेली असून यावर आज सरकारसोबत पुन्हा एकदा बैठक होतीये। प्रधानांच्या राजीनाम्यासंदर्भात सरकारने आज दुपारपर्यंतचा वेळ मागितलेला आहे। दरम्यान 2 दिवसांमध्ये राजीनामा झाला नाही तर देशभर आंदोलन आणखी तीव्र करू असा इशारा या आंदोलनकर्त्यांनी दिलाय। सोबतच प्रधानांचा राजीनामा न झाल्यास युवक मोदींचा राजीनामा मागतील असं आव्हान अभिजित दिपकेंनी दिलंय। या संदर्भात आपण आणखी बोलूयात। आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्या सोबत आहेत। शिवाजी, महिना उलटून गेला तरी सुद्धा हे आंदोलन आणखी तीव्र होताना पाहायला मिळतंय। आंदोलक आक्रमक होताना पाहायला मिळतात। यापूर्वी जी बैठक झाली ती निष्फळ झाली असं स्वतः जे सीजेपीचे आंदोलक आहेत ते सांगतायत। आज जी बैठक होणार आहे ती तरी निर्णायक होऊ शकते का? खरं तर लोकशाहीमध्ये संवादाला खूप महत्त्व असतं। संवाद सुरू झालेला आहे। गेल्या 1 महिना आपल्याला पाहायला मिळाला असेल सरकार आणि कॉंग्रेस जनता पार्टीमध्ये कुठलाही संवाद नव्हता। मात्र ज्या पद्धतीने 20 तारखेला आंदोलनामध्ये काही हिंसक घटना घडल्या आणि मोठ्या प्रमाणात आंदोलनाला पाठिंबा मिळाल्यानंतर सरकारने देखील या आंदोलनाला हलक्यात न घेता चर्चेला सुरुवात केलेली आहे। दुसरी बाब म्हणजे आतापर्यंत 2 फेऱ्या झालेल्या आहेत चर्चेच्या। कालच्या फेरीमध्ये काही बाबतीमध्ये सकारात्मकता पाहायला मिळाली। पहिला मुद्दा म्हणजे धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावरती सरकार अजूनही या सगळ्या संदर्भामध्ये सकारात्मक नाही। दुसरा मुद्दा होता ज्या विद्यार्थ्यांवरती FIR दाखल करण्यात आलेले आहेत ते मागे घेण्याच्या संदर्भात सरकार काही प्रमाणात सकारात्मक आहे। दुसरा मुद्दा याच्यामध्ये हा आहे की ज्या विद्यार्थ्यांवरती विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत त्या विद्यार्थ्यांना घरच्यांना त्यांच्या 1 कोटी रुपयाची रक्कम देणं या संदर्भात देखील सरकार सकारात्मक आहे। दुसरं म्हणजे या आंदोलनाच्या भोवती जे विद्यार्थी मदत करत आहेत त्या विद्यार्थ्यांना सरकार डिटेन करत आहे, ताब्यात घेत आहे। त्याचबरोबर जे खाद्य पदार्थ पुरवले जात आहेत त्या लोकांना सरकारच्या पोलिसांकडनं दमदाटी केली जात आहे, त्यांच्याकडनं खाद्य घेतली जात आहेत असा दावा देखील कॉंग्रेस जनता पार्टीने केला होता। सरकारचं म्हणणं होतं की आम्हाला या संदर्भामध्ये माहिती नाहीये। सरकारच्या वतीनं जितेंद्र सिंग, JP नड्डा आणि कॉंग्रेस जनता पार्टीच्या वतीनं जर पाहिलं गेलं तर सौरभ दास आणि रांका हे उपस्थित होते। या सगळ्यांमध्ये एक महत्त्वाचं म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 48 तासापूर्वी एक व्हिडिओ प्रसारित केला होता म्हणजे परवा रात्री। त्या रात्रीच्या व्हिडिओमध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे येत्या सोमवारी म्हणजे अजून 2 दिवसांनी संसदेच्या अधिवेशनामध्ये एक विधेयक मांडलं जाणार आहे आणि जे पेपरफुटीमध्ये लोक आहेत त्यांना कठोरातील कठोर शासन करण्यासाठी मोठी दंडित रक्कम त्याचबरोबर शिक्षा याच्यामध्ये वाढ करण्यात येणार आहे। त्यामुळं या सगळ्या चर्चेच्या पार्श्वभूमीवरती आज चर्चेची 3री फेरी पार पडत आहे। याच्यामध्ये काय पुढे घडतंय हे पाहणं महत्त्वाचं आहे। आंदोलन सुरू आहे। आंदोलकांचं म्हणणं आहे जोपर्यंत धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी घेत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहील। सरकार सकारात्मक आहे। सरकारने तात्काळ पावलं उचलायला सुरुवात केलेली आहे। NTA मधल्या काही अधिकाऱ्यांच्या बदल्याही केल्या। त्यामुळे आज काय घडतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। नाही बरोबर, यंत्रणा तर सक्रिय झाल्याचं पाहायला मिळतंय। कारवाई तर जोरानं होतीये पण त्यासाठी महिना उलटून गेलेला आहे। जर लवकर कारवाई झाली असती किंवा काही बैठक वगैरे झाली असती तर मे बी चित्र वेगळं असतं। आज जी बैठक होती त्याकडे लक्ष असेल। ताजे अपडेट घेत राहू। धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।